आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 70054505069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास 15% टेम्परेचर यातून कमी होतं। बेस्ट। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा अष्टविनायक एसटीला अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आगार प्रमुखांनी जखमींना भेटण्याचे टाळले, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। आज रोजी पहाटे 5:30 वाजता श्रीगोंदा शहराजवळील मखरेवाडी येथे श्रीगोंद्याहून अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या श्रीगोंदा आगार अहिल्यानगर विभागाची बस क्रमांक MH20 GC 2542 या बसला अपघात झाल्याची घटना घडली। सुदैवानं या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। यातील काही प्रवाशांना किरकोळ तर मोठ्या स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती समजते आहे। अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी एसटी श्रीगोंदा तालुक्यातील घोटवीवरून प्रवासी घेऊन श्रीगोंद्याला येत होती। ही एसटी श्रीगोंदा डेपोमध्ये येऊन पुढे प्रवास करणार होती। एसटीमध्ये एकूण 42 प्रवासी असल्याची माहिती समजते आहे। यापैकी 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। समोरून येणाऱ्या एका 4चाकी वाहनाने बसला हुलकावणी दिल्यानं चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून सदर एसटी रस्ता सोडून खाली उतरून वाहकाच्या बाजूस पलटी झाली असल्याची माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितली। बोलताना ते म्हणाले, आणि तुम्ही कुठून कुठं चालले होते? बर, काय झालं नेमकं? मतबाडी घालत होतो ना मी, त्याच्यामुळे काय कळालं नाही, पडली गाडीतून आम्हाला लागलं तेव्हा आगायचं। गाडीत किती जण होते? 40 जण। बर, मग तुम्हाला आता काय काय लागले? बर, मग डॉक्टरने काय सांगितले? काय घडलं एसटी मध्ये? म्हणजे कशी? पुढून क्रेटा गाडी आली आणि बसवाले होते, त्यांनी साईडला गाडी घेतली आणि परत रेस दिली त्यांनी, तर ती गाडीच्या मागला गाडी पडली। एसटी जोरात होती का? नाही, वापस होती। आणि तुम्ही कुठून कुठं चालले होते? आम्ही घोटवीपासून असतो। मग स्टँडवरून बसले का? किंवा स्टँडवरून? नाही नाही, घरी असतो। तुला काय लागलं का? मला काही नाही, छातीला मार। बर। जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांबरोबर दक्ष टाइम्स 24 लाईव्हने संवाद साधला असता ते म्हणाले, साधारण एक सकाळी 5:30 वाजता अष्टविनायकासाठी घोटवी या ठिकाणाहून गाडी निघाली। तिथून गाडी निघाल्यानंतर एक 6 वाजता महिलांचा फोन आला आम्हाला की अशी गाडी पलटी झालेली आहे आपली। त्यानंतर आम्ही घोटवीवरून आमच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो। तर त्या ठिकाणी सर्व महिला बाहेर काढून, तिथं स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून तिथं साई मंगल कार्यालय या ठिकाणी बसवलं होतं त्यांना। आम्ही आल्यानंतर म्हणजे प्रशासन एवढं कामचुकारपणा केला त्यांनी की एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन एसटी महामंडळ असेल, म्हणजे साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा त्यांनी बोलवलं। आम्ही 25 किलोमीटरवरती येऊन महिलांना या ठिकाणी हॉस्पिटलला आणण्याचं काम केलं। तोपर्यंत सर्वांना त्याच ठिकाणी बसून ठेवलं होतं त्यांनी। त्याच्यानंतर आल्यानंतर सकाळी 6 वाजता आम्ही त्या हॉस्पिटलला महिला ॲडमिट केल्या। त्यानंतर ढवळे साहेबांना, एसटी महामंडळाचे ढवळे साहेबांना फोन केला, तर ते अर्ध्या तासात येतो म्हणून 11 वाजेपर्यंत सुद्धा ते अजूनही हॉस्पिटलला ते आलेले नाही। त्यांचे 2 कर्मचारी या ठिकाणी आले
आणि त्यांनी जे जास्त सिरियस आहेत त्यांना 1000 रुपये आम्ही आमच्या नियमानुसार 1000 रुपये देतो आणि ज्यांना किरकोळ जखमा झाले त्यांना आम्ही 500 रुपये देतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक फॉर्म दिलाय आम्हाला की हा फॉर्म तुम्ही भरून घेतला आमच्याकडून, त्याच्यावरती तुमचे काय बिलं होतील हे होतील ते त्याला जोडून नंतर आमच्या हेड ऑफिसला जमा करा असं सांगून आम्हाला ते इथून निघून गेलेले आहे. ते या ठिकाणी काहींना 500 रुपये दिले, काहींना 1000 रुपये, जास्त गंभीर जखमी आहे त्यांना 1000 रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि अद्यापपर्यंत ढवळे साहेब या ठिकाणी ते गाडी पाहायला गेले. माणसांपेक्षा त्यांना गाडी महत्वाची होती, ते इथं माणसांना पाहायला सुद्धा आलेले नाहीत. आणि आमची एवढीच अपेक्षा होती की त्यांनी कमीत कमी पेशंटला पैसा देतात नाही देतात तो नंतरचा भाग होता. कमीत कमी अँब्युलन्स बोलून त्यांनी आमचे पेशंट असतील, महिला असतील, लहान मुलं होते त्याच्यामध्ये, यांना त्यांनी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची तरी दक्षता त्यांनी घ्यायला हवी. यावेळी घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट दिली, तर विभागीय वाहतूक अधीक्षक चौधरी CS व यंत्र अभियंता श्री कासार MV, श्रीगोंदा आगार व्यवस्थापक ढवळे यांनी अपघात ठिकाणची पाहणी केली. मात्र जखमींना भेटण्याची तसदी त्यांनी घेतली नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आगार प्रमुख ढवळे यांच्याबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.